नमस्कार, सुप्रभात. मी माधवी देसाई या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या दिवसाची आपण सुरुवात करूयात मैत्रेय दादाश्री यांच्या या खास आध्यात्मिक सेगमेंटपासून. नमस्ते. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. परिवर्तनाची ही शाळा तुम्ही सगळे खूप दिवसांपासून मैत्रीबोध परिवारासोबत शिकत आहात आणि उद्देश या शाळेचा एकच आहे की तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे तुमच्या जीवनात, ज्या पण तुमच्या इच्छा आहेत, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही कसं कराल, छानपैकी व्यवस्थितपणे कसं तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल आणि आतमध्ये शांतीचा अनुभव तुम्ही कराल. म्हणजे दोन्ही होत असेल, आंतरिक शांती आणि बाहेरील जगात प्राप्ती. ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या जीवनात अनुभवायला तुम्हाला मिळेल. आता प्राप्त काय करायचं आहे तुम्हालाच ठरवायचं आहे. काहींना नाव, प्रतिष्ठा, श्रीमंती किंवा चांगलं काहीतरी कार्य करायचं आहे. तर सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, पण काही जरी आपण प्राप्त केलं जीवनामध्ये, म्हणजे तुम्ही खूप थोर व्यक्ती झालात किंवा प्रांतातले तुम्ही अध्यक्ष असाल किंवा श्रीमंतातले श्रीमंत व्यक्ती तुम्ही असाल, पण शेवटी काय आहे की तुम्ही जे पण प्राप्त कराल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या व्यक्तीबरोबरच शेअर करायचं आहे. आणि तिथे जर काही गडबड झाली मग आपल्याला त्रास होतो. आता हे काय म्हणजे नेमकं आपण काय बोलतो आज, तर आपली नाती. आज आपण जे सूत्र शिकणार आहोत ते सूत्र आपण 2 भागांमध्ये शिकणार आहोत. हे सूत्र आपल्याला शिकवणार आहे की आपण आपली नाती कशी सांभाळावी, काय करावं. तर ह्याचा पहिला भाग आपण काय करावं हे शिकणार आहोत. दुसऱ्या भागात कसं करावं आपण हे शिकणार आहोत. तर परिवर्तन जेव्हा आपण आपल्या जीवनात अनुभवत असतो तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या नात्यांवरती होत असतो. आता कुठेतरी 2 व्यक्तींमध्ये दुरावा येतो, ते वेगळे होतात, दूर जातात. आता का होतं हे आपण समजून घेऊ. 2 व्यक्ती दूरच का जातात? त्याला वेगळं वाटतं किंवा तिला वेगळं वाटतं किंवा तो असा आहे किंवा ती तशी आहे किंवा 2 मित्र, 2 मैत्रिणी. काय असं वाटतं की दोघे वेगळे जातात? कुठे एक अहंकार आहे, कुठे प्रेम आहे, सत्य आहे. प्रत्येकाला असं वाटतं की सत्य माझ्याकडेच आहे, समोरचा व्यक्ती अहंकारी आहे. हे सगळ्यांसाठी असंच होत असतं. पण आता हे नेमकं होतं कसं? आता खूप कारणं असतील ह्याची, पण नेमकं आपण जर एकच कारणाबद्दल आपण जर आज बोलू, तर हे कारण आहे 2 व्यक्तींमध्ये होणाऱ्या संवादाचा अभाव. जेव्हा संवादच नसेल, तर आपोआपच ही दोन्ही व्यक्ती एकमेकांपासून दूर निघून जातील. आणि वेळीच इथे आपल्याला त्या नात्यांना ठीक करायचं असतं. आणि ठीक कसं करायचं असेल तर संवाद करून, व्यवस्थित बोलून. जर तुम्ही 2 व्यक्ती संवादच करत नसतील, म्हणजे जसं एक गाडी आहे, 2 टायर आहेत त्या गाडीला आणि त्या दोन्ही टायरला जो बांधतो, जो बांधून ठेवतो, तो संवाद. आणि त्या गाडीचं एक टायर तुम्ही आहात, एक टायर तुमची व्यक्ती आहे. जर तुम्ही ते संवादाच्या मार्फत बांधले गेलेले नसाल, तर गाडी भरकटणार आहे. एकाला वाटतं उजवीकडे जावं, एकाला वाटतं डावीकडे जावं. तुम्ही कुठेच पोहोचणार नाही. तर एकमेकांना जर बांधून ठेवायचं असेल प्रेमाने, तर ते फक्त संवादाच्या मार्फतच होऊ शकतं.
पण खूप गरजेचं आहे आज की मोकळे व्हा तुम्ही, संवाद करा. आता जर नाही जरी केलं तर खूप सवय असते, अचानक व्यक्ती बोलण्याचंच बंद करून टाकतो. काही लोक निघूनच जातात, दिवस दिवस महिने महिने दिसतच नाहीत, मग अचानक पुन्हा येतात. कधी याचं कारण काही असू शकतं. कधी कधी आपण त्या समस्येपासूनच दूर जाण्याचा प्रयत्न करतो. तर आम्ही काय सांगतोय की तुम्ही येऊन बोला, एकमेकांशी बोला. आता जर नाही बोलला तर होणार काय, तर तिसरा व्यक्ती मध्ये येईल. आता तिसरा व्यक्ती कोण असू शकतो? ज्याला काहीच माहित नाही तुमच्याबद्दल, ज्याला विषयच कळलेला नाहीये, जो व्यक्ती अगोदरच त्रस्त आहे जीवनामध्ये, स्वतःच कन्फ्यूज झालेले आहेत. मग तुम्हाला ते काय ऍडवाइस देणार, काय सल्ला देणार? ते त्यांचा राग, त्यांच्या जीवनातील राग ते तुमच्या समस्येमध्ये टाकतील आणि अजून जास्तच ती सिच्युएशन, जी अवस्था चाललेली आहे, अजून कॉम्प्लिकेटेड होऊन जाते. मग 100 काही 90 लोक असतात, ते हेच करत राहतात. 10 व्यक्ती असतात जे खरोखर तुम्हाला समजतात, ती समस्या समजतात, विषय समजतात आणि तुम्हाला योग्य सल्ला देतात. म्हणून अशा वेळेस काय करायचं? समस्या असेल तुमच्या नात्यांमध्ये तर स्वतःच तुम्ही सॉल्व्ह करा. नाही तर वाट पहा एका योग्य व्यक्तीची येण्याची. त्याच्याशीच तुम्ही ह्या विषयाबद्दल बोला. नाहीतर उगाचच बोलण्यात अर्थ नाहीये. जसं आपण आज शिकलो की संवाद किती महत्वपूर्ण आहे आपल्या नात्यांना सांभाळण्यासाठी, की बोलणं किती गरजेचं आहे. जो अभाव आहे, संवादाची जी कमी आहे, ती आपल्याला भरून काढायची आहे. आपल्याला पुन्हा एकदा बसून एकमेकांशी बोलायचं आहे. पुढच्या आठवड्यात कसं बोलावं आपण हे शिकणार आहोत. तर आज तुम्ही ह्या संवादाबद्दल विचार करा आणि सुरुवात करून घ्या बोलण्याची. पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटू. आपल्या सगळ्यांचंच कल्याण हो, सगळ्यांचं मंगल हो. नमस्ते.